बर टाटाची धरणं पाठीमागच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती। 91 अजित पवार इथं खासदार होता तेव्हा हवेली विधानसभा मतदारसंघ एकच होता। फक्त मुळशीचा काही भाग, मला वाटतं इकडचा थोडा सांगवी आणि इकडचा तो तिकडे जोडला गेलेला होता अशोक मुळांच्या मतदारसंघात, नाहीतर एकच सव्वा मतदारसंघ असेल। आता 3 झालेत आणि उद्याच्या 29ला आपल्या इथं 5 विधानसभा मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका। 2 चिंचवडमध्ये होतील, 2 भोसरीमध्ये होतील आणि 1 पिंपरीमध्ये होऊन अजून काही एखादा थोडासा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यात आपण वेगवेगळ्या सहकार्यांना प्रतिनिधित्व देऊ, त्याबद्दल काळजी करू नका। पण लोकसंख्या वाढतीये। आता आपल्याला पवनेचं पाणी कमी पडायला लागलंय, आपल्याला भामा आसखेडचं काही पाणी आपण घेतोय, आंध्र प्रकल्पाचं पाणी घेतोय, तरी देखील पाणी कमी पडतंय। माझ्याकडे आता जी नोट आहे ती 2041 ची आहे। त्यावेळेस आपली लोकसंख्या 61 लाख होणार आहे अंदाज आहे, कारण ती लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागत नाही। लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते।